नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उद्या तुमच्या ठिकाणी केमिस्ट्रीचा पेपर आहे 12वीचा. आता विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये तुम्हाला ठिकाणी कोणते क्वेश्चन येतील, किती गुणांसाठी येतील आणि विद्यार्थी तुमची प्रश्नपत्रिका कशी असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या बटनावरती क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून एकही विद्यार्थ्यांसुद्धा कामाने सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि तुम्हाला जर मित्रांनो PDF हवी असेल सर्व क्वेश्चनची, तर PDF तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, त्या ठिकाणी तुम्हाला PDF मिळेल. ती PDF डाउनलोड करा आणि अभ्यास चांगला करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे टेलिग्राम चॅनलची. तर बघा मित्रांनो, तुम्हाला ठिकाणी बघू शकता 3 घंट्यात तुम्हाला ठिकाणी पेपर दिला जातो. तुम्हाला ठिकाणी 70 मार्काचे मित्रांनो ठिकाणी ह्या पेपरसाठी असतात. आता मित्रांनो 3 घंटे तुम्हाला 3 तास मित्रांनो ठिकाणी पेपर लिहिण्यासाठी मिळतात. 70 मार्काचा पेपर आहे. आता मित्रांनो जास्त तुमचा वेळ मी घेत नाही, डायरेक्ट तुम्हाला ठिकाणी संपूर्ण माहिती सांगतो. तर बघा मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर पहिल्या या ठिकाणी सेक्शन असतं सेक्शन ए. सेक्शन एमध्ये मित्रांनो 2 क्वेश्चन असतात. क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 मध्ये मित्रांनो 10 किती मित्रांनो 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जातात. म्हणजेच काय 10 तुम्हाला ठिकाणी MCQ विचारले जातील. आता हे 10 MCQ मित्रांनो प्रत्येक MCQ तुम्हाला 1 मार्कांसाठी असेल. नंतर क्वेश्चन नंबर 2 असतो मित्रांनो व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ठिकाणी 8 क्वेश्चन विचारले जातील. प्रत्येक प्रश्न मित्रांनो 1 मार्कांसाठी. म्हणजेच तुमची मित्रांनो क्वेश्चन 1 मध्ये 10 मार्क प्लसमध्ये मित्रांनो क्वेश्चन 2 मध्ये 8 मार्क. म्हणजेच तुमचं सेक्शन ए मित्रांनो किती गुणांचं होतं, 18 गुणांचं तुमच्या ठिकाणी सेक्शन ए या ठिकाणी कंप्लीट केलं जातं. नंतर सेक्शन बी मध्ये मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 पासून तर क्वेश्चन नंबर 14 तुम्हाला ठिकाणी जवळजवळ मित्रांनो 12 ठिकाणी प्रश्न विचारले जातील. किती 12 प्रश्न. 12 मित्रांनो तुम्हाला ठिकाणी कोणतेही 8 लिहायचे. 8 प्रश्न मित्रांनो तुम्हाला लिहायचे आणि प्रत्येक प्रश्न मित्रांनो ठिकाणी 2 गुणांचा आहे. म्हणजेच तुम्हाला ठिकाणी किती गुण मिळतील, जर तुम्ही बघितलं तर 8 गुणिले 2 जर तुम्ही ठिकाणी केलं तर मित्रांनो 8 दुणे 16 होते. म्हणजेच विद्यार्थी तुमच्या ठिकाणी सेक्शन नंबर बी 16 गुणांचा ठिकाणी होतं. नंतर सेक्शन सी मित्रांनो बघा, सेक्शन सी कुठून स्टार्ट होतं, क्वेश्चन नंबर 15 पासून. क्वेश्चन नंबर 15 ते क्वेश्चन नंबर 26 मित्रांनो 12 तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. यापैकी तुम्हाला किती लिहायचे, 8च लिहायचे आणि प्रत्येक प्रश्न मित्रांनो किती गुणांसाठी असेल, 3 गुणांसाठी असेल. म्हणजेच काय तर 8 गुणिले 3 तुम्हाला ठिकाणी करायचे. म्हणजेच काय होईल 8 1 8 2 16 8 24. म्हणजेच तुम्हाला ठिकाणी सेक्शन नंबर सी मित्रांनो 24 गुणांचं असेल. ठीक आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, सेक्शन नंबर ए 18 गुणांचं, सेक्शन नंबर बी मित्रांनो 16 गुणांचं आणि मित्रांनो सेक्शन नंबर सी 24 गुणांचं. ठीक आहे. नंतर तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर सेक्शन नंबर डी असतं मित्रांनो किती गुणांचं, तर क्वेश्चन नंबर 27 पासून ते क्वेश्चन नंबर 31 तुम्हाला ठिकाणी मित्रांनो 5 या ठिकाणी मित्रांनो 5 लॉंग आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन विचारले जातील. किती मित्रांनो 5 विचारले जातील. किती लिहायचे तुम्हाला, त्यापैकी फक्त 4च लिहायचे. आणि मित्रांनो किती गुणांसाठी तुमचा हा प्रश्न असेल, जवळजवळ मित्रांनो तुम्ही जर बघितलं तुम्हाला ठिकाणी 3च प्रश्न लिहायचे. किती प्रश्न लिहायचे मित्रांनो, 3च या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो क्वेश्चन या ठिकाणी लिहायचे. किती 3 क्वेश्चन लिहायचे. प्रत्येक प्रश्न मित्रांनो 4 मार्कासाठी असेल. म्हणजे 4 1 4 2 8 4 1 12. म्हणजेच तुम्हाला ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी 12 गुण दिले जातील. म्हणजे सेक्शन नंबर ए मित्रांनो, सेक्शन नंबर ए 18 गुणांचं, सेक्शन नंबर बी 16 गुणांचं, सेक्शन नंबर सी 24 गुणांचं आणि मित्रांनो सेक्शन नंबर डी जर तुम्ही घेतलं 4 1 4 2 8 4 1 12. म्हणजेच मित्रांनो 12 गुणांचं. असे तुम्हाला ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी 70 मार्काचा पेपर तुमचा कंप्लीट होतो. आता बघा मित्रांनो, ह्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे सेक्शन नंबर ए. तर सेक्शन नंबर एमध्ये मित्रांनो बघा 10 गुण तुम्हाला ठिकाणी मिळतील पहिल्या क्वेश्चनसाठी. तुम्ही बघू शकता सिलेक्ट अँड रिराईट द करेक्ट आन्सर फॉर द मल्टिपल चॉईस टाईप ऑफ क्वेश्चन. तर बघा ही तुम्हाला रिकाम्या जागा बडा असं सांगितलं जाईल. तर पहिल्या ठिकाणी क्वेश्चन असेल त्यापैकी तुम्हाला 4 ऑप्शन दिले जाईल, A B C D. तुम्हाला जे करेक्ट आन्सर असेल ते लिहायचं आहे. पण आन्सर लिहिताना जो मित्रांनो आन्सर बरोबर असेल त्याच्या ठिकाणी अल्फाबेट जे असेल ते तुम्हाला लिहायचं. जसं की मित्रांनो A असेल तर A लिहा, B असेल तर B लिहा, D असेल तर D लिहा. तेव्हा ठिकाणी तुम्हाला गुण मिळणार आहे. दुसरं क्वेश्चन असं असेल, तिसरं असं असेल, चौथा असं असेल, 5वां असं असेल. नंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर मित्रांनो 6वां असं असेल, 7वां असं असेल, 8वां या ठिकाणी असं असेल. आणि मित्रांनो तुम्ही जर बघितलं 9वां मित्रांनो अशा प्रकारे असेल आणि 10वां असा प्रकार तुम्हाला ठिकाणी प्रश्न विचारला जाईल MCQचा. ठीक आहे. हे झाल्याच्यानंतर तुम्हाला 10 गुण मिळाले. क्वेश्चन नंबर 2 मित्रांनो 8 गुणांचा आहे. किती गुणांचा आहे, 8 गुणांचा. यामध्ये तुम्हाला कोणते 8 प्रश्न सोडवायचे. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 प्रश्न तुम्हाला येतील. अशा प्रकारे हे 8 प्रश्न येतील आणि मित्रांनो हे 8 गुण तुम्हाला मिळतील. ठीक आहे. तर आपला सेक्शन ए मित्रांनो ठिकाणी कंप्लीट झाला. लक्षात घ्या, सेक्शन ए जो आहे आपला सेक्शन ए आपला ठिकाणी कंप्लीट झाला. आता सेक्शन बी आपल्याला ठिकाणी स्टार्ट करायचं आहे. तर सेक्शन बी मित्रांनो बघा, हा सेक्शन बी
तुम्ही बघू शकता सेक्शन नंबर बी किती गुणांचं मित्रांनो 16 गुणांचा तुमचा सेक्शन नंबर बी आहे. ठीक आहे. तर बघा यामध्ये तुम्हाला मित्रांनो 12 क्वेश्चन असतील. किती 12 तुम्हाला मी मोजून दाखवतो. तर बघा पहिला क्वेश्चन आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे, पाचवा आहे, सहावा आहे, सातवा आहे, आठवा आहे. नंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर आणखीन 9 आहे, 10वा आहे. आता तुम्ही आणखी 10 क्वेश्चन आणखी तुमचे झाले. खाली तुम्हाला 2 असतील बघा 10 नंतर 11 12 क्वेश्चन असतील. आणि कुठून मित्रांनो क्वेश्चन स्टार्ट होतं क्वेश्चन नंबर 3 पासून तर क्वेश्चन नंबर 14पर्यंत तुम्ही आणखीन बघू शकता क्वेश्चन नंबर 3. तर मित्रांनो क्वेश्चन नंबर 14पर्यंत तुम्हाला आणखीन सेक्शन बीमध्ये आणखीन क्वेश्चन विचारले जातील. आता यापैकी तुम्हाला कोणते मित्रांनो किती लिहायचे कोणते मित्रांनो तुम्हाला आणखीन फक्त 8च या ठिकाणी लिहायचे. म्हणजेच मित्रांनो 8 गुणिले 2 प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा असेल म्हणजे 8 दुणे 16 तुमच्या ठिकाणी गुण तुम्हाला ठिकाणी मिळतील. सेक्शन नंबर बी आपल्या ठिकाणी कंप्लीट झाला. वरती आपल्या सेक्शन एमध्ये 18 गुण मिळाले, सेक्शन बीमध्ये आपल्या ठिकाणी मित्रांनो 16 गुण मिळाले. ठीक आहे. हे 18 + 16 जर तुम्ही केले तुम्हाला ठिकाणी इझिली मित्रांनो आन्सर मिळेल. नंतर आता सेक्शन सी स्टार्ट होतो. तर सेक्शन सीमध्ये तुम्हाला किती क्वेश्चन दिसतात आणि किती गुण असतात ते बघा. तर 24 गुण तुम्हाला ठिकाणी मिळतात सेक्शन सीमध्ये. आता मित्रांनो बघा यामध्ये 12 असतील 1 2 3 4 5 6 7 8 नंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर 9 10 11 12 असे 12 तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. आता ह्या 12 क्वेश्चनपैकी मित्रांनो तुम्हाला कोणतेही किती लिहायचे फक्त 8च क्वेश्चन लिहायचे आणि प्रत्येक प्रश्न मित्रांनो 3 गुणांचा असेल. म्हणजेच काय 8 1 8 2 16 8 24 म्हणजेच तुम्हाला ठिकाणी ह्या ठिकाणी 24 गुण मिळतात. वरती आपल्याला 18 गुण मिळाले प्लसमध्ये 16 गुण प्लसमध्ये मित्रांनो हे 24 गुण ॲड करा. एवढे गुण तुम्हाला ठिकाणी मिळाले आहेत. ठीक आहे. आता मित्रांनो सेक्शन नंबर डी आपल्या ठिकाणी स्टार्ट होतो. तर सेक्शन नंबर डी तुम्ही ठिकाणी बघू शकता तुम्हाला ठिकाणी सांगितलेलं आहे सेक्शन नंबर डी. तर सेक्शन नंबर डी मित्रांनो 12 गुणांचा असतो. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणती 3च प्रश्न लिहायचे बघा 1 2 3 तुम्ही खाली स्क्रोल केलं तर हे 3 प्रश्न आहे प्लसमध्ये मित्रांनो 4 5 तुम्हाला ठिकाणी 5 दिले जातील. 5 पैकी तुम्हाला किती लिहायचे 3च लिहायचे आणि प्रत्येक प्रश्न 4 गुणांचा आहे. म्हणजेच तुम्हाला ठिकाणी 4 12 गुण तुम्हाला ठिकाणी मिळतील. वरती आपल्याला 18 गुण मिळाले 16 गुण मिळाले 24 गुण मिळाले प्लसमध्ये मित्रांनो हे 12 गुण असे तुमच्या ठिकाणी 70 गुणांचा मित्रांनो हा पेपर तुमचा कंप्लीट होतो. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पेपर लिहू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला काय अटेम्प्ट करायचं आहे हा सेक्शन नंबर डी लिहायचा आहे अगोदर. ठीक आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला हे 3 सेक्शन सोडायचे नाही. हे जर तुम्ही सोडले तर तुमचे गुण कमी होतील कारण वेळ तुमच्याकडे कमी राहतो आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला पेपर चांगले लिहायचं असेल तर सेक्शन नंबर डी लिहायचा म्हणजे लिहायचा. नंतर सेक्शन नंबर सी लिहायचा. नंतर मित्रांनो सेक्शन नंबर बी हा जो सेक्शन नंबर बी तर हा सेक्शन मित्रांनो लगेच लिहायचा नाही. हा सर्वात शेवटी लिहायचा कारण यामुळे तुमचा वेळ या ठिकाणी वाया जातो. आणि सेक्शन नंबर ए हे मित्रांनो लिहायचं. लक्षात घ्या सेक्शन नंबर ए सेक्शन नंबर बी सेक्शन नंबर ए लक्षात घ्या सेक्शन नंबर ए सेक्शन नंबर सी आणि सेक्शन नंबर डी हे 3 सेक्शन अगोदर लिहायचे. यामध्ये तुमचे सर्वात जास्त मार्क्स मिळणार आहे. आणि सेक्शन नंबर बी मित्रांनो सर्वात लास्ट लिहा जर तुमच्याकडे वेळ मिळाला तर. नाहीतर तुम्ही सेक्शन नंबर बी जर लिहायला लागला तर वेळ खूप जाईल आणि त्यामुळे तुमचं सेक्शन नंबर सी ही राहून जाईल आणि सेक्शन नंबर डी ही राहून जाईल. म्हणून एक टिप देतो आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ही टिप घ्या कारण मित्रांनो यामुळे तुमचा आणखीन फायदा होणार आहे. तर बोनस टिप अशी आहे की सेक्शन नंबर बी हा सर्वात लास्ट लिहा. सेक्शन नंबर ए सेक्शन नंबर सी सेक्शन नंबर डी हे सेक्शन अगोदर लिहा नंतर सेक्शन नंबर बी स्टार्ट करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे पेपर तुमचा असणार आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.